त्या वर्षांमध्ये 110 ट्रान्सप्लांट्स वेगवेगळ्या इंडिकेशन्ससाठी म्हणजे ब्लड कॅन्सरपासून ते डिप्लास्टिक ॲनिमियासाठी आम्ही केलेले आहेत. आणि नुकताच 15 जानेवारी 2026ला आम्ही आमचा फर्स्ट थॅलेसिमियाचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीपणे पार पाडलेला आहे. तो पेशंट आता रोगरहित असून डे 45 त्याचा आहे पोस्ट बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आणि या पेशंटमध्ये हिमोग्लोबिनची संख्या 6च्या पलीकडे जात नव्हती, ती आता 13.9 झालेली आहे विदाउट ब्लड ट्रान्सफ्युजन. सो तो पेशंट पूर्णपणे बरा झाला आहे. नंबर 1. नंबर 2, हा पेशंट ट्रीट करत असताना अनेक अडचणींचा आम्हाला सामना करायला लागला. मुख्य म्हणजे आपल्याकडे पेशंट्सना ट्रान्सप्लांट मिळता उशीर होत असल्या कारणाने तो पेशंट बरेच हाय रिस्क होऊन जातात. म्हणजे त्यांच्या अवयवांवर थॅलेसिमियाचा विपरीत परिणाम खूपच पडलेला असतो. कारण वयाच्या पहिल्या वर्षापासून त्यांना रक्त चढवण्याची गरज पडते. मग त्यांच्या शरीरामध्ये लिव्हर आणि स्प्लीन आणि हृदय हे सुजून त्यांना बरेच कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. ते कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांची प्री ट्रान्सप्लांट म्हणजे ट्रान्सप्लांटच्या आधी बऱ्यापैकी काळजी घेण्याची गरज असते. त्याच्यामध्ये त्यांच्या रोगामुळे झालेले विपरीत परिणाम आपण नाहीसे करतो. सोबत पूर्वीच्या काळी जसं बोन मॅरोमधनं स्टेम सेल्स काढून आपल्याला पेशंटला द्यायला लागायच्या, आता तशा गोष्टीची गरज नाही. आता ब्लडमधनंच आपल्याला स्टेम सेल्स प्राप्त करून सहजपणे कोणीही ब्लड डोनेशन सारखं प्रोसिजर म्हणून स्टेम सेल्स डोनेट करू शकतो. तर ह्या 2 गोष्टींच्या सुसह्यपणामुळे आम्ही हा हाय रिस्क ट्रान्सप्लांट जो आहे तो यशस्वीपणे पार पाडू शकलो. आणि आता ह्यापुढे कोल इंडियाच्या सहाय्यतेने आपण अनेक पेशंट्सना असाच सुसह्यपणे ट्रान्सप्लांट पार पाडूयात ही संकल्पना घेऊन आम्ही आज फिरतोय. धन्यवाद. नुकताच कोल इंडिया लिमिटेड याच्याशी एक सामंजस्य करार केलेला आहे. त्याच्या अंतर्गत थॅलेसिमिया असलेल्या रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन ही जी सुविधा असते ही दिल्या जाणार आहे मोफतमध्ये. तर हे अतिशय मोठं धाडसी पाऊल या 2 संस्थांनी एकत्र येऊन उचललेलं आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला ही माहिती देण्यासाठी इथे आमंत्रित केलेलं आहे. तर मी डॉक्टर CEO डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस यांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल आपल्याला ब्रीफ करावं. पहले मैं सबका धन्यवाद देना चाहता हूँ इस दोपहर को आने के लिए। ये बहुत ही बड़ा इवेंट है क्योंकि हम अभी और भी गरीब लोग जो बिलो पॉवर्टी लाइन है उनके लिए हम और सहायता कर सकते हैं। इसके लिए हम लोगों ने